नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत। देवचाफा आपल्याला बालपणीची आठवण करून देतो। मला खात्री आहे की माझ्याशी आपण सहमत असाल, कारण मला प्रथम माहिती झालेलं चाफ्याचं फूल म्हणजे हा चाफा। आपण जेव्हा चाफा म्हणतो तेव्हा हाच चाफा डोळ्यासमोर येतो, इतका तो आपल्या हृदयात वसलेला आहे। याचं मुख्य कारण हा वृक्ष आपल्याला बऱ्याचदा मंदिराजवळ आढळतो आणि त्याचा मंद सात्विक सुगंध आपलं मन प्रसन्न करतो। त्याचमुळं या झाडाला काही ठिकाणी टेम्पल ट्री असंही म्हणतात। अर्थात मी म्हणते आहे तो हा चाफा। रंग पांढरा आणि मध्ये पिवळट सोनेरी झाक। फूल अप्रतिम दिसतं जेव्हा ताजं असतं। याच्या इतर अनेक रंगाच्या व्हरायटी आज उपलब्ध आहेत। त्यातल्या माझ्याकडच्या व्हरायटी कोणत्या, मी त्यांची निगा कशी करते, कुंडीतही तो कसा छान वाढवता येतो, हे सर्व दाखवणे हा या व्हिडिओचा उद्देश। आता मी या टप्प्यावर आल्यावर नेहमी करते ते आवाहन, मधुबन गार्डन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद। हिंदीत याला चंपा किंवा गुल-ए-चिनी म्हणतात आणि इंग्रजीत फ्रँगीपनी किंवा प्ल्युमेरिया। याचं शास्त्रीय नाव आहे प्ल्युमेरिया एक्युटोफोलिया किंवा प्ल्युमेरिया रुब्रा। रंग आणि वास यावरून पुढे याच्या असंख्य व्हरायटी झाल्या आहेत, त्यामुळे यांच्या नावाची मतभेदपूर्ण मांदियाळी झालेली आहे। असो, तर मी काय केलंय की वेगळा रंग दिसला की कांडी घ्यायची, असे करून 10 प्रकार गोळा केलेत। काहींना वास आहे, काहींना नाही। रंगाचे डबे मोठे आणि टिकाऊ असतात, त्यामध्ये लावलेले हे प्रकार पहा। कसं वाटलं माझं कलेक्शन? जगातल्या अनेक संस्कृतींनी देवचाफ्याला त्यांच्या श्रद्धेनुसार स्थान दिलेले आढळते। आपल्याकडे श्री शंकराला वाहण्यासाठी या फुलांचे हार करतात, तर पाने गौरी पूजनाच्या कलशात वापरतात। हा पारंपरिक चाफा मात्र मी कुंडीत लावला नाही, कारण माझ्या माहेरी अंगणात जमिनीत आहे, तर तिथं जाऊन देवचाफ्याचं मोठं झाड पाहू। हे साधारण 25 वर्षापूर्वी लावलेलं आहे। वेळोवेळी शेंडा छाटला असला तरी बऱ्यापैकी उंच आहे। एरवी चाफा 20-25 फुटापर्यंत उंच वाढू शकतो। याचा बुंदा पहा, राखाडी रंगाचा बुंदा बराच खडबडीत असतो। याच्या सालीत पांढरा चीक असल्याने कोणताही घाव झाला किंवा फांदी पान तुटलं की त्या जागेवर भरून येण्याची क्रिया लगेच होते, पण व्रण मात्र बराच काळ राहतात। खोड जाड होत जाईल तसं खपल्या पडल्याने सुद्धा असं होऊ शकतं। याचं लाकूड मऊ असल्याने सहज कापलं जातं। बुंध्याच्या आणि फांदीच्या शेंड्याला 2, 3 आणि क्वचित 4 फांद्या फुटतात। याच्या फांद्यांची ही रचना, त्याच्या शेंड्यावरची हिरवी मोठी पाने आणि मध्ये फुलांचा गुच्छ यामुळे या झाडाला छान आकार येतो। म्हणूनच अलीकडे उद्यानांमध्ये याच्या व्हरायटी लावल्या जात असून प्ल्युमेरिया फार प्रसिद्ध झाले आहे। ही चित्रे पहा।
असं दिसतं की जागा कमी म्हणून बांधकामाजवळ हे झाड लावलं तर बुंधा हवा तसा प्रकाशाकडे वागतो आणि एकूणच झाडाचा शेप बिघडतो म्हणा किंवा फॅशनेबल होतो. लँडस्केपिंगमध्ये अलीकडे याचे बरेच प्रकार वापरलेले आढळतात. असो, तर आता पाहू याचं पान, कारण यांचा वापर आपण सणावेळी करतो. पन्हाळीसारखं दिसणारं हे हिरवगार लांब पान सर्वांच्या परिचयाचं आहेच. मधल्या ठळक शिरेच्या बाजूला असलेल्या समांतर शिरांना जोडणारी एक शीर पानांच्या कडेलाही असते. यामुळं हे पान खास सुंदर दिसतं. काही व्हरायटीमध्ये पाने अगदी 1.5 फूट लांब असू शकतात आणि रुंदी 6 इंचापर्यंत. पानांच्या आकारात आणि रंगांच्या गडदपणात व्हरायटीप्रमाणे किंचित बदल असतो. सहसा वरच्या बाजूने चकचकीत आणि खालच्या बाजूने लव असते, विशेषतः शिरेजवळ. हे पान ताठ आणि किंचित जाड असते. पानांचा देठ 3 ते 7 सेंटीमीटर लांब असतो. आता वळूया फुलांकडे. आपल्याकडच्या चाफ्याचे फूल पांढरे असते आणि मध्यभागी पिवळी झाक असते. यांचे गुच्छ बहुतांश वेळी मुख्य आणि उपफांद्यांच्या शेंड्याला असतात. या गुच्छाचे देठ साधारण 4-5 इंच असते. फुलांचे देठ छोटे, 1/2 ते 2 सेंटीमीटर लांब असतात. ही जुनी पारंपरिक व्हरायटी बहुधा कॉमन व्हाईट सिलॅडिन या नावाची आहे. उन्हाळ्यात याचा बहर असतो आणि त्यावेळी झाडाची सगळी पाने गळलेली असतात. फक्त फांद्यांच्या शेंड्यांना फुलांचा गुच्छ असे खास दृश्य दिसते. एरवी ही फुले लागतात, पण विरळ. ही फुले रात्री उमलतात. फुले 2-3 दिवस टिकतात. काही व्हरायटीत 4 दिवसापेक्षा जास्त सुद्धा टिकतात. कमी तापमानात जास्त काळ साठवून ठेवता येतात. काही व्हरायटीत काही फांद्यांना सिंगल फुलं येतात. अशी विपुल विविधता आहे. काही प्ल्युमेरियाची फुले न उमलल्यासारखी पाकळ्या मिटलेलीही असतात. एका गुच्छात किती फुलं येतात हेही बदलत असतं. ड्वार्फ म्हणजेच खुजा व्हरायटीत फुलं जास्त असतात. रोज गुच्छातली काही फुलं उमलतात आणि बाकीच्या कळ्या पुढच्या टप्प्यावर जातात. अशा प्रकारे एक गुच्छ 6 महिने फुले देत राहतो. त्यामुळं माझ्याकडच्या एका तरी झाडाला रोज फूल पाहायला मिळतंच. याचा सुगंध सायंकाळपासून पहाटेपर्यंत सर्वात जास्त असतो. एकूणच देवचाफ्याच्या कुठल्याही प्रकारच्या फुलात मध नसतो. पाकळ्यांचा वास परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करतो, ज्यामुळे परागीभवन होते. आपल्याकडच्या प्रजातीत यांना क्वचित फळे लागतात. ती अशी शेंगांसारखी असतात. हायब्रिड व्हरायटींना लवकर आणि जास्त फळे लागतात. शेंग सुकून फुटल्यावर यातल्या बिया वाऱ्याबरोबर किंवा पाण्याबरोबर इतरत्र पसरतात, कारण त्यांच्या भोवती पातळ आवरण असते, जे सुकल्यावर पंखासारखे कार्य करते. सध्या ह्याच्या असंख्य व्हरायटी बघायला मिळतात. याचं मुख्य कारण कांडी लावल्यावर हे हमखास लागू होतं. याला काहीही देखभाल लागत नाही. कोणत्याही हवामानात जगतं. महिनाभर पाणी नाही मिळालं तरीही चालतं. चिकाळ असल्याने सहसा किडींचा प्रादुर्भाव होत नाही. कलम करणं अतिशय सोपं असल्याने सहज नवी व्हरायटी तयार होते. मुळांची रचना अशी असते की थोडी मोठी कुंडी असेल तर गच्चीवरच्या बागेतही चांगलं वाढतं आणि फुलेही लागतात. कांडी तशीच काही दिवस पडून राहिली तरीही ते पेरल्यावर झाड लागू होतं. यावरूनच देवचाफ्याला शाश्वतता तसेच अनंताचे प्रतीक मानलेलं आढळतं. आता उपयोगाचं म्हणाल तर चाफ्याची सुगंधी फुले आणि डेकोरेटिव्ह छोटा वृक्ष या व्यतिरिक्त काही औषधी उपयोग आहेत, पण तूर्तास नको. अशा प्रकारे अगदी सहजपणे लागू होणारं आणि सुवासिक फुलांचा गुच्छ येणारं झाड फुललं की सार्थक समाधान वाटतं. आपण याच समाधानासाठी बागेचा, फुलझाडांचा छंद जोपासतो, नाही का?
आणि अशा समाज माध्यमातून आपल्या जवळची माहिती इतरांशी शेअर करताना मलाही आणखी जास्त समाधान लाभते, आपल्याशी स्नेह वाढतो. कॉमेंट वाचताना अशीच मग मी पुढच्या व्हिडिओच्या तयारीला लागते, अगदी दुप्पट उत्साहाने. खरं तर कांडीपासून नवीन रोप तयार करणं आणि एका झाडावर अनेक प्रकारच्या कांड्यांचे कलम करणं याविषयी माहिती मी देणार होते, पण हा व्हिडिओ थोडा लांबला, म्हणून ती माहिती पुढील व्हिडिओत देते. तर चाफा भाग 2 पाहायला विसरू नका. मला खात्री आहे की आपण माझ्या या देवचाफ्याच्या माहितीला गोड मानून घ्याल आणि चांगला प्रतिसाद द्याल. धन्यवाद.